जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय कृष्ण जय राम हेलो 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 जनरेटरचा आवाज जातोय सोड हरे 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 रूप पाहता लोचनी जय हो लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने हे रूप पाहता लोचनी हा हा रूप पाहता लोचनी पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने हा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा झाले हो साजणे हो सुख झाले हो साजणे साजणे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा हा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा हा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हा बौद्ध सुकृताची जोडी हा बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी हे बौद्ध सुकृताची जोडी हा बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी बौद्ध सुकृताची जोडी हे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे सर्व सुखाचे आगर 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 हे बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर हे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रखुमा देवी बारा बाबा रखुमा देवी बारा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हे तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय हरी राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय हरी 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 जय जय राम हरी 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 जय जय राम हरी 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 जय हरी जय हरी राम हरी हरी जय जय हरी 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 जय जय राम जय जय राम जय जय राम आवाज उडतोय आवाज खुला दे आवाज ह्याला आवाज द्या पकवाजन महाराजांना आवाज द्या ह्याला बेस द्या इकडे असं वर जात इथलं एक खाली करा त्यांना असं असं इकडे फिरवा हा खाली हॅलो 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 गेन द्या गेन हळूच हॅलो 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 राम क्षणोक्षणा हाची करावा विचार क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू क्षणोक्षणा हाची करावा विचार क्षणाची करावा विचार क्षणोक्षणा हाची करावा विचार क्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खात काळ सावधान आयुष्य खात काळ सावधान संत समागमे धरावी आवड समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवड संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थाची करावी तातडी परमार्थ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खात काळ सावधान आयुष्य खात काळ सावधान तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे म्हणे इहलोकीचा व्यवहार तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहार म्हणे इहलोकीचा व्यवहार नका डोळे दुरे भरून राहो नका डोळे धुरे भरण राहू नका डोळे धुरे भरण राहू नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खात काळ सावधान आयुष्य खात काळ सावधान डोबार कुमाई जय जुडोबार कुमाय डोबार कुमाई जय जुडोबार कुमाय डोबार कुमाई डोबार 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 कुमाय डोबार कुमाई हबा 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 हबा
वा वा टाळ 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 हा वा वा ठोबा 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 जनो जनाचे करावा विचार क्षण क्षण हाची करावा विचार क्षण क्षण हाची करावा विचार जनो जनाचे करावा विचार जनो जनाचे करावा विचार क्षण क्षण हाची करावा विचार क्षण क्षण हाची करावा विचार करावया पार भवसेतो करावया पार भवसेतो नाशिवंत देहा जाणार जगाला नाशिवंत देहा जाणार जगाला करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू नाशिवंत देहा जाणार जगाळ नाशिवंत देहा जाणार जगाळ जनो जनाचे करावा विचार जनो जनाचे करावा विचार क्षण क्षण हाची करावा विचार क्षण क्षण हाची करावा विचार करावया पार भवसेतो करावया पार भवसेतो नाशिवंत देहा जाणार जगाला नाशिवंत देहा जाणार जगाला करावया पार भवसिंधू करावया पार भवसिंधू नाशिवंत देहा जाणार सकळ नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान 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 आई जगत
आयुष खात काळ आयुष आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ आयुष्य आयुष्य खातो काळ सावधान 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 आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो काळ सावधान आजीवन देह जाणार आजीवन देह जाणार खाला विठ्ठल 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 हरि विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हरि ओम विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 विठाला 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 कुंडली कवरदा हरी विठोल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की बोला भारत माता की सनातन हिंदू धर्म की बोल बजरंग बली की श्यावर रामचंद्र की पवन पुत्र हनुमान की बोला ज्योतिबाच्या नावानं ज्योतिबाच्या नावानं अवधूत चिंतन गोंदेवलेकर महाराज की हर 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 जय श्रीराम जय जय श्रीराम क्षणोक्षणा हाची करावा विचार क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाश आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल विठ्ठल हरा इको कमी करा थोडं इको कमी करा समचरण सरोजम सांद्र नीला बुधावं जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरन्तिष्ठिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भज पाण्डुरंग पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करू पांडुरंग करू
दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण संताचे या दुसरे पांडुरंगा कृ प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाभज तेजस्पुर दिक्प्रदेश विधींद्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्ती भज ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा गण गण गणात बोते जयांची केली स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता वचनैका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी वर्णौ रघुवर विमल जसु जोदायको फलिचारी बुद्धिहीन तनु जाणिके सुमिरो पवन कुमार बलबुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिवलोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा हे दुःख बंधन मारुती नंदन हे दुःख बंधन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन दूत बिना दे बारंबार पवन दूत बिना दे बारंबार पवना सुत वेणाती वारंवार पवना सुत वेणाती वारंवार अष्ट सिद्धि नौ निधि के दाता अष्ट सिद्धि नौ निधि के दाता दुख योगे तुम भाग्य विदाता दुख योगे तुम भाग्य विदाता सिया राम के काज सवारे सिया राम के काज सवारे मेरे कर उदार पवना सुत वेणाती वारंवार पवना सुत वेणाती शरण शरण हनुमंता तुम्हारा रामदूता
रामदूत तुम्हाला रामदूत 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 शरण शरण जन म्हणता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुबटा क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे वरुणी राहो नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठाल 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 कुंडली कवरदा हरि विठोल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज हर हर बोल नका तर बोल नका बोल नका पुढे सरका आत्ताच पुढे सरका सरका पुढे सरका आणि त्या कॅमेऱ्याच्या पुढे कोणी येऊ नका आता सर पुढे सरा पुढे सरा पुढे सर सरका पुढे ही जागा पॅक करून घ्या म्हणजे कोण पुढे यायचं नाही बस बस या पुढे त्याचा आवाज एवढाच राहतो का जनरेटरचा थोडं लांब लावता येणार नाही गाडी जनरेटरची लय आवाज येतोय धडा 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 त्याला काय करता येईल विठाला 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 प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा सुंदर असा चार चरणाच्या अभंगाच्या माध्यमातून नाशिवंत देहाला उपदेश करणारा ज्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाऱ्या तुम्हा मला उपदेश करतात तो सुंदर असा उपदेश प्रकरणातला अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेसाठी निवडला आहे विठाल अभंग तुकोबारायांचा आहे थोडे कमी करा अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय या नाशिवंत देहाला उपदेश करतात तो उपदेश खूप गोड आहे अभंगाला चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा कैलासवासी बबन श्रीपती जगदाळे बाबा आणि बाबांचं आज प्रथम पुण्यस्मरण ज्याला तुम्ही आम्ही सामान्य शब्दात वर्षश्राद्ध म्हणता तो पुण्यस्मरणाचा गोड असा सोहळा या ठिकाणी पार पडतो या समस्त जगदाळे कुटुंबियांच्या माध्यमातून चालत असलेला हा भव्य दिव्य असा हा कीर्तनाचा सोहळा आपल्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेली ही कीर्तन रूपी सेवा तुम्हा सकल संत सज्जन मायबाप मंडळींना मी धन्यवाद देतो विठ्ठल विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे आणि अभंगाच्या माध्यमातून संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा मला उपदेश करतात खऱ्या अर्थानं आज बाबांचं प्रथम पुण्यस्मरण त्यांच्या पश्चात असणाऱ्या त्यांच्या पत्नी म्हणजे आई साहेब अलका बबन जगदाळे तत्पद्धतीनं बाबांची 3 मुलं श्री किरण दादा बबन जगदाळे श्री रवींद्र दादा बबन जगदाळे आणि श्री अविनाश दादा बबन जगदाळे 3 मुलं पत्नी असा गोड असा परिवार सोडून खरं पाहायला गेलं तर बाबा या कुटुंबाला सोडून निघून गेले 1 वर्ष झाली त्यांचं जाणं या कुटुंबातनं झालं 1 वर्ष झालं या पवित्र अशा गोंदवले नगरीतनं त्यांचं जाणं झालं पण महाराज आजही त्यांच्या आठवणी अजूनही आमच्या प्रत्येकाच्या हृदयात साठून राहिल्यात त्यांनी केलेलं कष्ट त्यांनी केलेली मेहनत त्यांनी उभारलेला प्रपंच आजही तुम्हाला आम्हाला डोळ्यासमोर दिसतोय पण खरं पाहायला गेलं तर आज हा प्रपंच आम्हाला दिसतोय पण त्या प्रपंचाचा बाप माणूस आज आम्हाला दिसत नाही खूप मोठी शोकांतिका आहे
ज्या दिवशी या जगाच्या पाठीवरनं बाप नावाची गोष्ट निघून जाते ना महाराज, बाप गेल्यानंतर काय दुःख होतं. ज्याचा बाप गेला त्याला कधीतरी विचारावं, बाप गेल्याचं दुःख काय आहे, आई गेल्याचं दुःख काय आहे. या जगाच्या पाठीवरनं ज्याची माय निघून गेली त्याला कधीतरी विचारा, आई गेल्याचं दुःख काय. बाप जाण्याचं दुःख खूप मोठं आहे, आई जाण्याचं दुःख खूप मोठं आहे. ज्या दिवशी बाप आणि आई या जगाच्या पाठीवरनं निघून जातील ना महाराज, तुमच्या आमच्यावर प्रेम करणारी 2 व्यासपीठ निघून गेली म्हणून समजा. विठ्ठल आणि आज आमच्या 3ही दादांच्या माध्यमातनं या ठिकाणी आयोजित केलेला हा वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गोड असा कीर्तनाचा सोहळा. खरं पाहायला गेलं तर वडिलांची किंमत त्यांना समजावी, बापाचं महत्व त्यांना कळावं. महाराज, शून्यातून निर्माण केलेला हा प्रपंच, शून्यातून निर्माण केलेला संसार, शून्यातून निर्माण केलेला हा राजवाडा, पण आज हा संपूर्ण प्रपंच पाहिला ते मात्र जिवंत नाहीत. 2 मुलं सेलमला अगदी सोन्या चांदीच्या व्यापारात आहेत. एकाचा इथं प्रपंच आहे, गोड असं हे कपड्याचं दुकान आहे. सगळी घडी व्यवस्थित आहे, सगळा प्रपंच व्यवस्थित आहे, कुणाला कुठं दुःख नाही, कुणाला कुठं यातना नाहीत. पण खरं पाहायला गेलं तर या कुटुंबासाठी यातना सहन करणारा बाप मात्र आज या जगाच्या पाठीवर नाही. खूप मोठी शोकांतिका आहे. असो, आज या संपूर्ण कुटुंबाला गोड असं कीर्तनाचं महत्व त्यांच्या माध्यमातून इथे येण्याचा योग. प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो या समस्त जगदाळे कुटुंबियांना, ज्यांच्या माध्यमातून विशेष करून कीर्तन रूपी सेवेसाठी फोन व्हावा. ते आमचे आदरणीय भास्कररावजी कट्टे पाटील, आदरणीय दादांना सुद्धा धन्यवाद देतो. उपस्थित मृदुंगाची उत्तमरित्या साथ करणारे महाराष्ट्राच्या मातीतले नामवंत मृदुंगाचार्य आमचे मोठे बंधू आदरणीय किरणजी महाराज माने, सातारा जिल्ह्याचं वैभव, सातारा जिल्ह्याचे शान आणि मृदुंग क्षेत्रातील एक तयारीचा हात म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय किरण महाराज या ठिकाणी उपस्थित. महाराजांना धन्यवाद. उपस्थित या ठिकाणी गायनाची उत्तमरित्या साथ करणारे आमचे मोठे बंधू, परम मित्र, परम स्नेही आदरणीय आमचे महेशजी महाराज कारंडे, पुशे सावळीकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना सुद्धा धन्यवाद. उपस्थित या ठिकाणी गायनाची उत्तमरित्या साथ करणारे आदरणीय आमचे गुरुदत्तजी महाराज, गुरु आमचे बंधू, महाराजांची उपस्थिती या ठिकाणी लाभली. महाराजांना सुद्धा धन्यवाद. आदरणीय आमचे अमित दादा असतील आणि या ठिकाणचे आमचे संस्थेची मुलं, गोड गळ्यात भगवान परमात्म्याचा टाळ घेऊन मुखानं नामचिंतन करणारी ही लहान लहान लेकरं, प्रत्येकाच्या चरणावर नतमस्तक होतो. आमचे विण्याला उभे असणारे आमचे भाटमोडीचे नानांना सुद्धा धन्यवाद. ज्यांची साऊंड सिस्टीम आजच्या कार्यक्रमाला लाभली ते आमचे दादा असतील, त्यांना सुद्धा दादांना सुद्धा धन्यवाद. एक सुंदर साऊंड सिस्टीम आयोजन नियोजन दादांना धन्यवाद. तद पद्धतीने या ठिकाणी गोड अशी या संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण करणारे आणि तुम्हा आम्हाला ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन पुन्हा पुन्हा पाहता येईल यूट्यूबच्या माध्यमातून, ते आमचे आदरणीय आमचे रोहित दादा, ओम साई सेवा क्रिएशनचे या ठिकाणी संचालक असणारे आमचे चैतन्य दादा, आमचे रोहित दादा उपस्थित आहेत. दादांना सुद्धा धन्यवाद. आणि गोड अशा कीर्तनरूपी सेवेला सुरुवात. विठ्ठला फक्त एक विनंती पुन्हा पुन्हा, बरं त्या कॅमेऱ्याच्या पुढनं प्लीज जाऊ नका, थोडं सहकार्य करा. कुणीच उठू नका, आता समोर बसलेले तर चुकून सुद्धा उठू नका. गोड तुम्ही बसलाय, सुंदर बसलाय, टेन्शन घेऊ नका. अगदी ठरलेल्या वेळेत अगदी गोड भगवान परमात्म्याचं नामचिंतन करू. हातानं टाळी, मुखानं देवाचं नाव. विठ्ठला भगवान परमात्म्यानं हा नरदेह निर्माण केला, हा नरदेह घडवला, हा नरदेह वाढवला. पण या नरदेहाची किंमत माणसाला कळली म्हणून संतांना उपदेश करावा लागला. संतांनी तुम्हाला उपदेश केला, संतांनी तुम्हाला जागवलं, संतांनी तुम्हाला जगवलं, संतांनी तुम्हाला या जगाच्या पाठीवर भगवान परमात्म्याची भेट घालून दिली. ते संत श्रेष्ठ आहेत. विठ्ठला 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 विठ्ठला. या जगाच्या पाठीवर जगणारा जीव आहे. लक्ष दोन्ही का, या जगाच्या पाठीवर जगणारा जीव आहे, या जीवाला जगवणारा देव आहे आणि या जीवाला जागे करणारे आमचे संत आहेत. संतांनी जीवाला जाग केलं. कसं? जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जगजोगी
जागे जागे बोलती ही जगा जोगे जगा जोगे जागे जागे बोलते जगा जोगे जगा जोगे जाग जाग बोलते जागता जगदेव राखा काही भाव जगदोगे जगा दोगे जाग जाग बोलते जगा दोगे जगा दोगे जाग जाग बोलते जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. जगाला जागवण्याचं काम संतांनी केलं. तुम्हाला संतांनी उपदेश केला. संतांचा उपदेश किती श्रेष्ठ ऐका. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा विचार तुम्हाला संत करायला सांगतात. संत काय सांगतात? विचार करा विचार करा विचार करा. कशाचा विचार तुम्हाला करायचंय? क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. या संसार रूपी सागरात तरुण जाण्यासाठी पार जाण्यासाठी तुकोबारा तुम्हाला उपदेश करतात. तो उपदेश खूप सुंदर आहे. या जगाच्या पाठीवर उपदेश करावा संतांनी. कुणी करावा? बोलत चला. उपदेश करण्याचं माध्यम म्हणजे संत आहेत. संत उपदेश तुम्हाला करतात. सोपं सांगू सोपं. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. देशाचा प्रमुख कोण हो? देशाचा प्रमुख कोण? पंतप्रधान. बरोबर आहे. तसं पाहिला झालं तर घटनेनं अधिकार राष्ट्रपतीला दिलाय, पण पंतप्रधान हा प्रमुख आहे. मग देशाचा सगळे अधिकार कुणाच्या हातात आहेत? बसलेले माझ्या का तुमच्या? पंतप्रधानाच्या. मग जगाच्या पाठीवर देशाच्या पाठीवर सगळे अधिकार कुणाकडं? पंतप्रधानाकडं. मग मला सांगा, पंतप्रधानाकडे देशाचे अधिकार आहेत आणि तो पंतप्रधानच जर तुमच्या ओळखीचा असेल, कुणाच्या? तुमच्या पंतप्रधान जर तुमच्या ओळखीचा असेल, तुम्हाला बाकी कुणाची ओळखीची गरज आहे का? महिला मंडळ, पंतप्रधान जर ओळखीचा असेल तर 1,500चे 5,000 व्हायला किती वेळ लागेल? तुम्ही लगेच मोदी साहेबांना फोन कराल, तेवढं 1,500 लई झालं, आता 5 करा. बरं, त्यो पंतप्रधान जर तुमच्या ओळखीचे असतील तर आदल्या मधल्यांची गरज आहे का तुम्हाला? बोलत चला. पंतप्रधानच ओळखीचे असतील तर आदल्या मधल्यांची गरज आहे का? सोपं सांगू, जसा पंतप्रधान आहे तसा माझा देव आहे. जर तुमची देवाशीच ओळख असेल तर आदल्या मधल्यांची तुम्हाला गरज आहे का? आदल्या मधल्यांची. पण सोपं सांगू, या पंतप्रधानाला सुद्धा एक पीए असतो. पीए, पर्सनल असिस्टंट म्हणतात त्याला. पंतप्रधानाला कोण असतो? बोलत चला. पंतप्रधानाला पीए असतो. पीए. जसा पंतप्रधानाला पीए तसे देवाला संत. देवाचं पीए कोण? संत. जोपर्यंत पीएला भेटत नाही तोपर्यंत पंतप्रधानाची भेट होत, तसं जोपर्यंत संतांना भेटत नाही तोपर्यंत देव भेटत नाही. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 विठाला. मग संत तुम्हाला उपदेश करतात. या जगाच्या पाठीवर येऊन देव प्राप्त करायचं असेल तर काय करावं लागेल? क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. या जगाच्या पाठीवर देवाची प्राप्ती करायची असेल, या जगाच्या पाठीवर या संसार सागरातनं पार व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा विचार करावा लागेल. कारण गेलेला क्षण माणसाला पुन्हा मिळतो का? कालचा क्षण तुम्हाला मिळेल का पुन्हा? हो बरं, रस्त्यानं चालताना रस्त्यानं चालताना एखाद्याला 500 रुपयाची नोट गावली. किती रुपयाची? बोलत चला. बसलेले कळतंय का तुम्हाला? रस्त्यानं चालताना जर तुम्हाला 500 रुपयाची नोट गावली, किती रुपयाची? 500 रुपयाची. गावली का? गावली का? असं समजायचं. आणि गावली असेल तर द्या, माझीच आहे असं समजायचं. किती रुपयाची नोट गावली? 500 रुपयाची. रस्त्यानं चालताना 500 रुपयाची नोट गावली. हा क्षण तुम्हाला काय वाटतं? आमच्या आयुष्यात पुन्हा 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 पुन्हा. मग माणसं काय करतात? एकदा गावली की खालीच बघतात, वर बघतच नाहीत महाराज. त्याला वाटतं कुणाचा तरी किस्सा गळलाय, अजून पुढे जाऊन 500 मिळाली की लेवलच झाली गाड्या. म्हणजे सांगायचं वर मग काय, 500 गावलेला क्षण आयुष्यात पुन्हा पुन्हा यावं असं वाटतं. पण रस्त्यानं चालताना जर तुमच्या पायाला ठेच लागली,
ठेच लागली आणि बोट फुटलं. तुम्हाला वाटतं का पुन्हा पुन्हा क्षण यावा, पुन्हा पुन्हा बोट फुटावी, आता अंगठा फुटलाय परत करून गळी फुटावी? वाटतं का? नाही वाटत. म्हणजे सुखाचे क्षण आम्हाला वाटतं आमच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा यावे, पण दुःखाचे क्षण आम्हाला वाटतं कधीच येऊ नये. पण ऐका, जीवन हे सुखाच्या क्षणासाठी नाही तर सुख दुःखाच्या क्षणासाठी आहे. सुखही भोगावं लागेल आणि दुःखही भोगावं लागेल. सुख सुद्धा मिळेल, दुःख सुद्धा मिळेल. कधी गाडीनं जाल, कधी चालत जावं लागेल. बरोबर आहे का चुकीचं आहे? कधी एसटीनं प्रवास कराल, कधी स्वतःच्या गाडीनं प्रवास कराल, पण एक वेळ अशी येईल की ज्या वेळेला तुम्हाला पायानं प्रवास करावा लागेल. कोणे दिवसी बसून हातीवर, कोण्या दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. समयासी सादर, आवाज खोलला द्या, देव ठेवील तैसे राहावे. माणसानं समयाशी सादर राहिलं पाहिजे. इको कमी करा. माणसानं समयाशी सादर राहिलं पाहिजे महाराज. समय 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 का खेळे, आता एकाचा येईल उद्या दुसऱ्याचा येईल, पण तुकोबराय सांगता क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. हा संसार रूपी सागर तरुण जायचं असेल, पार जायचं असेल, तर तुम्हा आम्हाला आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा विचार करावा लागेल. एक क्षण महत्वाचा आहे. एक क्षण. गेलेला क्षण पुन्हा मिळतो का? नाही मिळत. सोपं सांगू, ऐका. महाभारतातला कर्ण राजा प्रत्येकाला माहितीये. कर्ण माहितीये? कर्ण राजा एवढा दानशूर आहे, एवढा दानशूर आहे, एवढा दानशूर आहे, पण नीतिमत्तेनं कर्ण कौरवांच्या बाजूने आहे. कर्णाची नीतिमत्ता चांगली आहे, पण महाराज काही तत्व आहेत, काही अडचणी आहेत, जेणेकरून कर्ण कौरवांच्या बाजूने, अधर्माच्या बाजूने. पण कर्ण राजासारखा दानशूर या जगाच्या पाठीवर कुणीच. आपण सहज एखाद्याला बोलून दाखवतो. एखादा जर लई दान धर्म करायला लागला, त्याला म्हणतो तू कोण आहेस? कर्ण आहेस. कर्ण. नको तू कर्ण बनू. माणसं सहज बोलून जातात. कर्ण किती दानशूर आहे सांगू? हृदयाचे कान करा. एका भल्या पहाटे कर्ण राजा दाढी करायला बसला. भल्या सकाळी समोरचा कारागीर कर्णाची दाढी करत होता, आणि दाढी करता 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 कर्णाच्या द्वारात एक भिक्षेकरी आला. भिक्षेकरी कोण? भिकारी आला. भिक्षा मागायला लागला. भिक्षान देखी, भिक्षान देखी. महाराज कर्ण राजानं भिक्षेकऱ्याकडे पाहिलं, पण विहित कर्म करत असताना उठून जाता येत नाही, दाढी करताना उठता येत नव्हतं, दान करता येत नव्हतं. कर्ण राजाला मोठा प्रश्न पडला, कसं उठावं, कसं दान करावं. पण त्याच वेळी झालं असं, कर्णाची दाढी करण्यासाठी घेतलेली पाण्याची वाटी सोन्याची होती. सोन्याची. कशाची होती? कर्णाची दाढी करण्यासाठी घेतलेली पाण्याची वाटी सोन्याची होती. सोन्याची. कुठला सोन्या? आता बाजारात गेले जो 1.5 लाखानं चाललाय तो सोन्या. 1.5 लाख तोळा. आता 2 लाखावर जाईल महाराज. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय? त्या सोन्याची वाटी. कर्ण राजानं क्षणाचाही विचार न करता डाव्या हातानं आपली ती वाटी उचलली, डाव्या हातानं वाटीतलं पाणी बाजूला फेकलं, आणि डाव्याच हातानं ती वाटी समोरच्या भिकाऱ्याच्या हातावर दिली, दान केलं. आशीर्वाद देऊन भिकारी निघून गेला. समोरचा कारागीर कर्णाची दाढी करत होता, आणि दाढी करता करता कारागिरानं प्रश्न केला. म्हणे, राजा, दान करताना कधीही उजव्या हातानं करावं, पण तुम्ही दान करताना डाव्या हातानं केलं. शास्त्रानं दान तुम्ही उलट केलं, त्याच्यामुळे तुमचं दानाचं महत्व म्हणे वायाला गेलं. कर्ण राजा हसला. बरोबर आहे तुझं. दान करताना उजव्या हातानं करावं, पण दान करताना मी डाव्या हातानं करावं. तू म्हणतोस दानाचं महत्व वायाला गेलं, पण मला एका प्रश्नाचं उत्तर दे. ती डाव्या हाताची वाटी उजव्या हातात येईपर्यंत जर मी मेलोच असतो, तर दान कुठनं केलं असतस? कुठनं केलं असतस? मला सांगा. कर्ण राजानं किती क्षणाचा विचार केला हो? बसलेले मंडळी, कर्ण राजानं किती क्षणाचा विचार केला? डाव्या हाताची वाटी उजव्या हातात यायला किती वेळ लागतो? क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. तुकोबराय म्हणतात, आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा विचार करा.
कारण गेलेला क्षण माणसाला पुन्हा मिळत क्षण भंगूर नाही भरवसा, क्षण भंगूर नाही भरवसा, रणभंगुर नाही भरवसा, रणभंगुर नाही भरवसा. वार सावध सोडा माया आशा, वार सावध सोडा माया आशा. वार सावध सोडावया आशा, वार सावध सोडा माया आशा. काही नसले मग गळा पडेल फासा, काही नसले मग गळा पडेल फासा. काही नकळे मंगळा पडेल फासा, काही नकळे मंगळा पडेल फासा. पुढे उचाराय तोरवळ जागा, पुढे उचाराय तोरवळ जागा. उतावया दोडवया सांगा, पुढे उतावया दोडवया सांगा. राम राम स्मरादी, राम राम स्वराधे, राम राम स्वराधे, राम राम स्मरादी, राम राम स्मरादी. राम राम स्वराधे, राम राम स्वराधे. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध सोडा माया आशा. आपण कशात गुंतलोय? आशेत गुंतलोय, मायेत गुंतलोय. हे माझं, ते माझं, ते माझं, माझं म्हणता म्हणता शेवट तुझं काय हाय का? मेल्यावर माणसाचं काय राहतं? काय राहतं? देह असतो तो पण जाळला जातो, हाडं असतात ती पण नदीला सोडली जातात. काय राहिलं तुमचं? बंगला होता दुसऱ्याच्या नावावर गेला, शेती आहे दुसऱ्याच्या नावावर, संपत्ती दुसऱ्याच्या नावावर. रुपयाचा ठोकळा सुद्धा मेल्यावर तुमच्या आमच्या नशिबी नाही. हाय का बसलेले? बसलेले बोलत चला. रुपयाचा ठोकळा सुद्धा मेल्यावर तुमच्या आमच्या नशिबी. तरी माणूस काय म्हणतो? माझं 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 माझं. आयुष्यभर लक्ष्मीच्या पाठी धावला, एवढा धावला, एवढा धावला, एवढा धावला, पण लक्ष्मी काय गावली? सोपं सांगू, आयुष्यभर लक्ष्मीच्या पाठी धावण्यापेक्षा एकदाच त्या नारायणाच्या पाठीमागं धावा. लक्ष्मी तुमच्या पाठीमागं आल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद नारायणाच्या भक्तीत आहे महाराज. त्या नारायणाचं नामचिंतन करा. तुकोबाऱ्या सांगता क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. माणसाची कीर्ती अजरामर राहिली पाहिजे महाराज. कशी राहिली पाहिजे? अजरामर. माणूस मरत असतो, या जगाच्या पाठीवरनं प्रत्येकाला जायचे. क्षणोक्षणा हाशी करावा विचार. विचार करायचे तुम्हा आम्हाला काय करायचंय. विचार आम्ही वेगळा करतो, पण तुकोबार आहे जो विचार सांगतात तो वेगळा आहे. या देहाला पडावं लागणार आहे. हा देह कशाचा आहे? 7 5 3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा दावी हरी. 7 म्हणजे काय? अरे या देहात 5 प्राण आहेत. प्राण, अपान, उदान, समान आणि व्यान. किती झाले? बसलेले बोलत चला. किती झाले? 5 प्राण आहेत. 5 प्राण आहेत. मन आणि बुद्धी किती झाले? 7. 7 5 पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. 7 5 3 गुण आहेत. रज, तम आणि सत्व. किती गुण आहेत माणसाच्यात? 3 गुण आहेत. 7 प्राण, त्यातली 2 मन आणि बुद्धी, 5 पंचमहाभूत, रज, तम, सत्व हे 3 गुण. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट 5 कर्म इंद्रिये आणि 5 ज्ञानेंद्रिये यांच्यापासून तयार झालेला माणसाचा देह. याला काय म्हणलं जातं? बोल नका की. याला काय म्हणलं जातं? हा काय? पिंड आहे. पिंड हा माणसाचा काय? पिंड आहे. आणि माणूस मेल्यावर काय दान केलं जातं? काय दान? पिंडाचं दान. हा देह नाही, पण तो पिठाच्या गोळ्याचा पिंड बनवून त्याच्यावर संस्कार करून मंत्र उच्चारून त्याचं दान केलं जातं. का? तर गेलेला माणूस पुन्हा पुन्हा आमच्या आयुष्यात यावा. याच्यासाठी जे केलं जातं त्याला पिंडदान म्हणावं. विठ्ठला विठाला 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 विठाला. आयुष्यात येणारा माणसाचा क्षण पुन्हा मिळत नाही. तुकोबार क्षणाचं महत्व सांगतात. गेलेला पिंड पुन्हा मिळतोय का? कितीही प्रयत्न करा, गेलेल्या माणसाचा देह पुन्हा आहे का? नाही. एकदाच 84 लक्ष फेरीच्या योनीच्या फेऱ्यात आल्यानंतर तुम्हाला मनुष्याचा देह प्राप्त आहे. एक योनी कोटी कोटी फेरा. एक योनी म्हणजे कोट्यावधी वर्ष आहेत. आणि त्या प्रत्येक योनीचा फेरा पूर्ण केल्यानंतर माणसाचा देह तुम्हाला प्राप्त होतो. महाराज हा देह नश्वर आहे, हा पुन्हा मिळणार? मिळेल का? माणसाचा देह पुन्हा मिळेल का? बरं मला सांगा, एखाद्या 80 वर्षाच्या आजोबानं ठरवलं मी 5वीच्या वर्गात जाऊन बसतो, चालेल का? चालेल का? 80 वर्षाच्या बाबानं नाही चालणार. गेलेलं आयुष्य बाबा पुन्हा आहे का? गेलेलं आयुष्य पुन्हा नाही. गेलेलं सौंदर्य पुन्हा नाही. महाराज म्हातारपणी सुरकुत्या पडणार का? तर पडणारच.
मला बी पडणार आणि तुम्हाला बी पडणार. चुकलंय का? चुकलंय का? चुकतच नाही महाराज. का? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. महाराज हा देह नाशिवंत आहे, हा जाणार आहे, हा पडणार आहे, याच्यासाठी सावध व्हा. विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका ना, थोडं मागूनच येताना मागचे सांगत जावं त्यांना रस्ता दुसरीकडून आहे म्हणून. एक जण तिथंच बसा आणि मागून येतानाच माणसांना सांगा रस्ता दुसरीकडून केलाय म्हणून. थोडं सहकार्य करा, मध्ये आले की डिस्टर्ब होतंय लय. विठ्ठल विठ्ठल देह कसा आहे? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशिवंत, एक दिवस पडणार आहे, एक दिवस प्रत्येकाला मरावं लागणार आहे. इथं मरण कुणाला चुकलेलं कितीही चुकवा, मरण चुकत नाही महाराज. इको कमी करा लगेच. मरण प्रत्येकाला आहे. या जगाच्या पाठीवर प्रत्येक जण मरणार आहे. याच्यासाठी तो खूप बरे काय सांगतात? देहाचा विचार करा. देह एकदा पडला की माणसाचा पुन्हा मिळत नाही महाराज. हा देह सुंदर आहे. भगवान परमात्म्याने याला घडवत असताना काय केले? हृदयाचे कान करा. त्या भगवान परमात्म्याने फक्त 2 हात 2 पाय 2 डोळे 2 कान 1 मुख दिलं नाही. त्या भगवान परमात्म्याने तुमचा आमचा जन्म होताना अरे स्वतःच्या मुखातला बोल काढला, तुमच्या आमच्या मुखात घातला. आज तो देव बोलत नाही पण तुम्ही आम्ही बोलताय. त्या भगवान परमात्म्याने स्वतःच्या कानातला नाद काढला, तुमच्या आमच्या कानात घातला. आज तो देव ऐकत नाही पण तुम्ही आम्ही ऐकताय. आणि त्या भगवान परमात्म्यानं स्वतःच्या नेत्रातला प्रकाश काढला, तुमच्या आमच्या डोळ्यात घातला. आज तो देव पाहत नाही पण तुम्ही आम्ही पाहता. ही माझ्या देवाची कृपा आहे. काय देवानं तुम्हाला आम्हाला दिलं पाहिजे? खूप सुंदर देह भगवान परमात्म्यानं दिलाय, पण याला वापरायचा कसा माणसांना कळलं? माणसाने हा वायाला घालवला. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फटा बादिकेचा. सुंदर असा देह भगवान परमात्म्याने तुमचा आमचा घडवला, पण हा देह एक दिवस पडला, हा मेला, हा गेला. म्हणून तुकोबरणात सांगावं लागलं काय? विचार करा अभंगाचं पहिलं चरण. क्षणोक्षणाचे करावा विचार, क्षणोक्षणाचे करावा विचार, क्षणक्षणाचे करावा विचार, क्षणक्षणाचे करावा विचार, क्षणोक्षणाचे करावा विचार, क्षणक्षणाचे करावा विचार, क्षणक्षणाचे करावा विचार, क्षणक्षणाचे करावा विचार, करावा करावा या परभव देनो करावा, करावा या परदेनो, करावा या परभव देनो. नाशवंत देहा जाणार सकल, नाशवंत देह जाणार सकल. हे तारावया पार, तारावया पार भव सिंधू भव सिंधू भव सिंधू नाशिवंत देहा जाणार सकळ, नाशिवंत देहा जाणार सकळ, जाणार सकल, जाणार सकल. क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तो कोपरे म्हणतात आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण महत्वाचा. एक क्षण किती गरजेचा आहे? अरे एका क्षणात जन्म आहे, एका क्षणाचा मृत्यू आहे. तो कोपरे म्हणतात त्याचा विचार करा. मृत्यू कुणाला चुकलेला? ए बसलेले बोलू नका ना माग बघून, पुढे बघा की. मी एवढा मोठा कीर्तन सांगतो आणि तुम्ही मागच बघताय, मागच बघ. पुढे बघा हो. एक तो तिकडं बी चालू आहे, माग बी चालू आहे आणि पुढं माझं बारंगाळलंय. पुढं
लय अवघडी महाराज. असं वाटतंय मला आज मी पंढरपुरात कीर्तन करतोय वारीला. हा? असाच दणका असतो, इकडून एक तिकडून एक तिकडून एक. अरे ही गोंदावल्याची भूमी आहे, पवित्र आहे म्हणून हे चाललंय इथं महाराज. साधी सोपी भूमी नाही, महाराजांची भूमी म्हणून नाम चिंतन आहे गजर आहे. आणि जिथं गजर आहे ना तिथं महाराज आहेत. विठ्ठला विठाला विठाला विठ्ठला विठाला विठाला विठाला. लक्ष देऊ नये का? तुका बरे सांगतात आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा विचार करा. एक क्षण महत्वाचा आहे, गेलेला क्षण येत नाही. देह नाशिवंत आहे, प्रत्येक जण मरणार आहे. जगायला कुणी चालेला नाही महाराज. मरण प्रत्येकाला आहे. कुणाचं कुठं येईल सांगता येत. दुसऱ्याचं मरण चुकवण्याच्या नादात आपलं कधी येईल सांगता येत. सोपं सांगू, एका गावात एक 80 वर्षाची म्हातारी होती. किती बोलत चला, 80 वर्षाची म्हातारी. तिचा नवरा वारला, तिची मुलं तिला सोडून गेली. बिचारी एकटी राहायची, दुसऱ्याच्या शेतावर दिवसभर काम करायची. काय मिळेल ते घरी घेऊन यायची, त्यातनं आपला उदरनिर्वाह करायची. एक दिवस म्हातारी बाजाराला सातारच्या स्टँडवर गेली, बाजार खरेदी केला आणि परत येत असता एक समोर त्या म्हातारीच्या व्यक्ती आली. व्यक्तीनं हात पसरले आजीबाई समोर. आजीबाई काहीतरी द्या, काहीतरी द्या, खूप भूक लागली, सकाळपासून कुणीच काही दिलं नाही हो, काहीतरी द्या. म्हातारीनं आपल्या बटव्यात हात घातला आणि बटव्यातनं 10 रुपयाची नोट काढली. किती रुपयाची? 10 रुपयाचे. समोरच्या व्यक्तीच्या हातावर ठेवली. व्यक्ती आनंदित झाला, कुणीच काही दिलं नाही पण म्हातारीनं मला 10 रुपये दिले. पण ती व्यक्ती त्या म्हातारीला म्हणली, आजीबाई याच्या बदल्यात मी तुम्हाला काहीतरी देणार आहे. म्हणे काय देतोस बाबा? अरे तुझ्याकडे काय नव्हतं म्हणून तर मला मागत होता ना. नाही आजीबाई, मी लॉटरी विकणार आहे, माझ्याकडे लॉटरीचं तिकीट आहे, मी तुम्हाला लॉटरीचं तिकीट देणार आहे. आजीबाई म्हणली, निमी आता सरनाव गेली माझी. आजपर्यंत कुणी आधी ह्याचा विचार केला ना तर लॉटरीचं तिकीट देऊन करतोच काय बाबा? नाही म्हणला, ठेवा आजीबाईनं तर 10 रुपये माघारी घ्या. म्हणली घेते बाबा, दे. लॉटरीचं तिकीट घेतलं महाराज. म्हातारीचं नाव त्या समोरच्या व्यक्तीनं लिहून घेतलं, लॉटरीच्या तिकिटाचा नंबर लिहिला, गाव लिहिलं. म्हातारी घरला निघून गेली, लॉटरीचं तिकीट विकणारा निघून गेला. 10 दिवस उलटले आणि 11व्या दिवशी लॉटरीचा तिकिटाचा निकाल लागला आणि 50 लाखाची लॉटरी म्हातारीच्या तिकिटाला लागली. किती लाखाची? 50 लाखाची. परिणाम कशाचा? परिणाम जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो परेश्वर. लय अवघड होते ना राव. हा स्वर लावा ना. विठ्ठल विठ्ठल विठाला 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 महाराज 50 लाखाची लॉटरी म्हातारीच्या तिकिटाला लागली. कर्माचं फळ म्हातारीला चांगलं मिळालं. 10 रुपये दिले. परिणाम काय झाला? परिणाम 50 लाखाची लॉटरी लागली. लॉटरी महामंडळाला कळालं, ज्या म्हातारीला लॉटरी लागली म्हातारी 80 वर्षाची. आतापर्यंत गरिबीत दिवस काढले. डायरेक्ट म्हातारीला सांगावं तर डायरेक्ट म्हातारी गचखोल. 50 लाखाची म्हणे चिल्लरच उधळावी लागल. म्हणे काय करायचं? म्हणले म्हातारीला असं सांगायचं नाही. म्हणले एखादा बुवा बोलवा. बुवा कोण बोलवा? एखादा सुज्ञ माणूस बुवा बोलवा. आमच्यासारखा बुवा लॉटरी महामंडळाच्या समोर गेला. लॉटरी महामंडळाच्या समोर गेल्यानंतर महाराज त्या समोरच्या बुवानं विचारलं, म्हणे मला कशासाठी बोलवलंय? काय कारण आहे म्हणले मला बोलवायची? काय कारण आहे? तेव्हा समोरच्या लॉटरी महामंडळानं सांगितलं, बाबा अरे म्हणे तुझ्या गावात एक म्हातारे आणि त्या म्हातारीला किती लाखाची लॉटरी लागली? किती लाखाची? 50 लाखाची. 50 लाख ऐकलं बुवालाच घाम फुटला. मग म्हणलेला का मी काय करू? म्हातारीला 50 लाख लागले तर मी काय करू? म्हणे म्हातारीला व्यवस्थित सांगायचं जेणेकरून म्हातारी मिली नाही पाहिजे. आता म्हातारीला 50 लाख लागलेत, बुवा लागला देवाच्या नावानं बोट मोडाल. देवा आतापर्यंत हरिपाठ केला, कीर्तन केली, जागर केला, काकडा केला, लेगा काकडा करून मला आकडा आला. पण लॉटरी महामंडळाला म्हणाला कधी पारायण मंडळानं मला 3000च्या वर पाकिट भरलं. म्हातारीच्या गळ्यात ना कधी माळ, ना कधी हातात टाळ, ना कधी तिला दिसलं गावचं देवाळ. आणि डायरेक्ट म्हातारीला 50 लाख. ती डायरेक्ट तिथंच म्हणायला लागलं, धुंद झाला तुझा दरबार, हे धुंद झाला तुझा दरबार. देवा धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला देवा. तुझ्या दरबारात न्याय नाही, तुझ्या दरबारात अजिबाई नाही. धुंद झाला दरबार म्हणे तुझा. 50 लाख म्हातारीला मला बोंबलोच सोडलंस. काय करावं मी देवा? ते बुवा लॉटरी महामंडळावर खेकासला. म्हणला म्हातारीला 50 लाख लागलेत, मग मी काय करू? अरे म्हणले म्हातारीला 50 लाख लागलेत
म्हातारीला जर डायरेक्ट सांगितलं तर म्हातारी जाग्यावर मरल गचकल. तू म्हातारीला व्यवस्थित सांग जेणेकरून म्हातारी बसा तिथंच बसा. म्हातारी मिली नाही पाहिजे. म्हातारी जेणेकरून म्हातारी मिली नाही पाहिजे. म्हातारीला फक्त म्हणले व्यवस्थित सांग जेणेकरून म्हातारी बसा तिथंच बसा ना. नका नेऊन कॅमेऱ्याच्या पुढं. विठ्ठल विठ्ठल विठाला माझी एक विनंती मी पुन्हा पुन्हा सांगतो का तुम्ही ऐकत नाही. जाग्यावर जिथं जागा मिळेल आता नका येऊ कुणी पुढं. जाग्यावर बसव. डिस्टर्ब होतंय मला. तुम्ही समोर येताय. एक तर आवाज येतो. मी किती ओरडून सांगतो. माझ्या बेंबीच्या देठापासून ओरडतो मी आता सध्या. हे 4 बाजून आवाज येत आहेत मला. लय डिस्टर्ब होतंय मला. तुमची काय चुकी नाही पण माझंच अवघड झालं इथं. मागून आवाज जनरेटरचा, इकडून कीर्तनाचा, इकडून वेगळा आणि तुम्ही मध्ये डिस्टर्ब करताय. विठ्ठल विठ्ठल म्हणे 50 लाखाची लॉटरी म्हातारीला लागली. म्हणे मी काय करू. म्हणले म्हातारीला व्यवस्थित सांगायचं जेणेकरून म्हातारी मिली नाही पाहिजे. बुवा म्हणला म्हातारी मरणार नाही याची गॅरंटी मी घेतो पण त्याच्या बदल्यात मला काय मिळल. शेवटी बुवा ती पाकिटावलंच होतं महाराज. ती म्हणलं मला काय मिळल. लॉटरी महामंडळ म्हणलं बाबा म्हातारीला 50 लाख लागले त्यातले 5,000 म्हणले आम्ही तुला काढून देऊ. किती देऊ. 5,000. फक्त म्हातारी मिली नाही पाहिजे. बुवा म्हणलं म्हातारी मरणार नाही याची गॅरंटी घेतो. पळत सुटलं बुवा. पळत डायरेक्ट म्हातारीच्या दारात. ए म्हातारे. दरवाजा वाजवला. म्हातारीने दरवाजा उघडला. बुवा आज आमच्या घरी. म्हातारीनं आत नेलं. साधू संत येते घरा. तोची दिवाळी दसरा. म्हातारी आत गेली. चहा ठेवला. आता बुवा कधीच चहा पेत नव्हतं. नुसतं मसाल्याचं दूध प्यायचं. आणि म्हातारीनं चहा आणून दिला. ती बी मोडक्या कपाच्या कानात. का मोडका कान आणि कपाला कानच नाही. आणि तसला कप दिला बुवाच्या हातात. बुवानं असा कप घेतला. आत डुकून बघितलं तर काळा 2 बिन दुधाचा चहा. बुवा स्वतःलाच म्हणतोय गप मर गप्पे. 5,000चा प्रश्न आहे. किती हजाराचा. 5,000 प्रश्न आहे म्हणला गप्पे. बुवानं असा तोंडाला कप लावला. पहिला गुटखा घेतला आणि बुवा म्हातारीला म्हणतोय म्हातारे आतापर्यंत कष्टात दिवस काढले. आजीबाई एक दिवस तुझा कष्टात गेला. दुसऱ्याच्या शेतावर भांगलायची. तुझी पोरं तुला सोडून गेली. तुझा नवरा मेला. म्हातारे लय कष्ट केलंस. म्हातारी म्हणली काय करता बुवा. भोगणे ते फळ संचिताचं फळ भोगल्याशिवाय मरण नाही. पण आजीबाई मरता मरता म्हणे मी तुला एक प्रश्न विचारू का. म्हणे विचार बुवा. काय विचारतोय. आणि समोरच्या बुवाने विचारला आजीबाई जर मरता मरता तुला 50 लाखाची लॉटरी लागली तर तू काय करशील. काय विचारलं. जर लागली. जर लागली तर. मग म्हातारी मारायचा संबंध आहे का बाबा. म्हातारी मारायचा संबंध. आजीबाई म्हातारी मारायचा संबंध. जर लागली तर. म्हातारी म्हणली बुवा कशाला गरीबाची चेष्टा करतो. नाही सांग आजीबाई. जर मरता मरता तुला 50 लाखाची लॉटरी लागली तर तू काय करशील. आजीबाई म्हणली बुवा खरं सांगू. म्हणे खरं सांग. 100%. म्हणे 100%. बुवा जर मरता मरता मला 50 लाखाची लॉटरी लागली ना बुवा त्यातलं अर्ध पैसे मी तुला देईन. एवढंच बुवानं ऐकलं. बुवाच गचकलं. बसल्या जाग्यावर बुवाचा कार्यक्रम झाला. बुवाची 5,000ची अपेक्षा होती. 50 लाखातले म्हातारी म्हणले 25 लाख तुलाच ठेव. जाग्यावर बुवा मेलं. तोंडातला च्या तोंडात. कपातला च्या कपात. आणि बुवा तसंच बिताडाला टिकून. कुणाचं मरण वाचवाय गेला. म्हातारीचं ना. आलं कुणाला. आलं कुणाला. बुवाला आला. मेलक नाही बुवा. मेलक नाही. ज्याचं भरलंय ज्याची वेळ आली ना मारा 100% त्याला मरण आहे. मरण कुणाचं चुकलेलं नाही का. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. काळ आयुष्य खातोय. काळ पुढं पुढं चालतोय बाबा. त्याच्यामुळं सुंदर बघा सुंदर जगा. या जगाच्या पाठीवर असं जगा असं जगा असं जगा की मेला ना तरी तुमची कीर्ती उत्तम राहिली पाहिजे. उत्तमची गुरे कीर्ती मागे. कीर्ती मागे. उत्तमची गुरे कीर्ती मागे. कीर्ती मागे. उत्तमची उरे कीर्ती मागे. कीर्ती मागे. उत्तमाची उरे कीर्ती मागे. हे तुका म्हणे एक
मरणाची सरे तुका म्हणे का मरणाची सरे तुका म्हणे एक मरणाची सरे तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमाची ऊरे उत्तमाची ऊरे कीर्ती मध्ये रती माई गे दुखारे जन रती माई गे दुखारे जन दुखारे जन महाराज या जगाच्या पाठीवर माणसाची कीर्ती उत्तम राहिली पाहिजे. किती सोपं सांगू, लक्ष दोन एक. विठाला 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 महाराज माणूस मरत असतो, मरण प्रत्येकाला. मी काय सांगितलं, मरण चुकलेलं चुकवायचा कितीही प्रयत्न करा, मरण चुकत नाही. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. काळ आयुष्य खातोय म्हणून एकच करावं लागेल, या नाशिवंत या देहातनं बाहेर पडायचं असेल त्या परमात्म्याचं नामचिंतन करावं लागेल. म्हणून जेवढे जेवढे समोर बसलेत ना, आता प्रत्येकानं आपापले दोन्ही हात वर करा. चला सगळ्यांनी हात वर करा. मागं बसलेले पुढे बसलेले हातानं टाळी वाजवा आणि मुखानं देवाचं नाव घ्या. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रोहित दादा विठोबा रखुमा रोहित दादा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 कुंडली गवरदार विठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली आणि ज्ञानेश्वर महाराज की जय जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज महाराज की जय जय श्रीराम जय जय श्रीराम. घेतलं का देवाचं नाव सगळ्यांनी? ए घेतलं का? मग तुम्हाला हात वर करायला मी लावले, खाली करायला कोणी सांगितले? माणसं लय हुशार महाराज. लगेच हात खाली पर एक करा एक करा. भगवान परमात्म्याचं नाम चिंतन. बसता उठता खाता पिता 5 मिनिटाचा वेळ राहिला. हृदयाचे कान करा महाराज. 5 ते 10 मिनिटात मी कीर्तन संपवतो. फक्त हृदयाचे कान करा. भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करत चला. देवाचं नाव घेत चला. या जगाच्या पाठीवर देव तुम्हाला आम्हाला तारणार आहे. देव तुमचं आमचं रक्षण करणार आहे. तिथंच बसा, खालीच बसा, तिथंच बसा. लगेच खाली दोघं जगेव. खाली बसा, खाली बसा, खाली बसा प्लीज. 5 मिनिटं 10 मिनिटं राहिलेत. खाली बसा. विठाला 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 म्हणून तो बराय सांगतात काय करा. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. नाशिवंत देह जाना. संतांच्या संगतीत जाता. संतांच्या संगतीत जाऊन आपल्या आयुष्याचा उद्धार करा. संत आपल्या आयुष्याचा उद्धार करणार. कुणाच्या संगतीत जायचंय? बसले कुणाच्या? संतांच्या संगतीत जायचं आणि आयुष्याचा उद्धार करा. गोंदवलेकर महाराज कोण आहे? तो भगवान परमात्म्याचा अवतार असणारे संत आहेत महाराज. या संतांच्या संगतीत जा. अरे कधी गेला गोंदवलेकर महाराजांच्या समाधीच्या जवळ, त्या समाधीवर आपलं डोकं टेकवा. गोंदवलेकर महाराजांना कधीच सांगू नका तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. तुमच्या अडचणींना सांगा बघ माझे गोंदवलेकर महाराज किती मोठे आहेत. महाराज लय मोठं व्यक्तिमत्व. अरे या गोंदवल्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांच्यामुळे आहे ना, ते गोंदवलेकर महाराज आहेत महाराज. नामचिंतनाचा महिमा तुम्हा आम्हाला देऊन तुमच्या आमच्या आयुष्याचा उद्धार ज्यांनी केला ते गोंदवलेकर महाराज आहेत. आणि तुमच्यासाठी चंदनासारखं जिजून तुम्हा आम्हाला भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची वाट ज्यांनी दाखवली ते गोंदवलेकर महाराज आहेत. साधी ताकद नाही. श्रीराम जय राम जय जय राम नामचिंतनाचा जप तुमच्या प्रत्येकाच्या मुखावर दिला. अरे तो जप जर प्रत्येकानं केला ना, एक दिवस तुमच्या आमच्यासाठी प्रभू रामचंद्र आल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद या जपात आहे.
बस म्हणून भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. देह जाणार आहे, माणूस मरणार आहे, इथं काहीच राहणार, इथं कीर्ती फक्त अमर आहे. मी सांगितलं महाराज, या जगाच्या पाठीवर काही माणसं अशी झाली, या जगाच्या पाठीवर काही माणसं अशी झाली जी स्वतःच्या पैशानं नाही, इस्टेटीनं नाही, तर स्वतःच्या कीर्तीनं मोठी झाली. त्यातलंच एक नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सोपं सांगू महाराज, हृदयाचे कान करा. अरे सामान्य मनुष्याला जीवनाचा अधिकार ज्यांनी दिला, सामान्य मनुष्याला ज्यांनी हक्क प्राप्त करून दिला, आणि हक्क प्राप्त करून देण्यासाठी या जगाच्या पाठीवरची पहिली लोकशाही ज्यांनी आणली, ज्यांनी संविधान लिहिलं, ते बाबासाहेब आंबेडकर या जगाच्या पाठीवर खूप श्रेष्ठ आहेत, खूप श्रेष्ठ आहेत महाराज. एक सोपं सांगू, ही माणसं निघून जातात, भरपूर माणसं आहेत तशी महाराज, ही माणसं निघून जातात, पण त्यांच्या आठवणी तुमच्या आमच्या काळजात कायम राहतात महाराज. या माणसाने काहीतरी केलं, छत्रपती शिवाजी राजांनी आमच्यासाठी केलं, धर्मवीर छत्रपती संभाजी राजांनी आमच्यासाठी केलं. त्या पुढे जाऊ नये का, अरे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, कित्येक क्रांतिकारक या महाराष्ट्राच्या, या भारताच्या भूमीसाठी शहीद झाले. उत्तमची उरे कीर्ती मागे. माणसाची कीर्ती उत्तम राहिली पाहिजे, त्याच्यासाठी एकच करा, परमात्म्याचं नामचिंतन करा. पैसा किती कमवला याला महत्व देऊ नका, माणसं किती जोडली याला महत्व द्या. बस महाराज, माणसं तुमचं नाव ऐकून तुमच्या सोबत आली पाहिजेत. तुम्ही बसला की माणसं बसली पाहिजेत, तुम्ही उठला की माणसं उठली पाहिजेत, चालला की माणसं चालली पाहिजेत. आणि ज्या दिवशी या जगातनं निघून जाल, ज्याला कुणाला कळेल, त्या प्रत्येकाच्या डोळ्यात तुमच्यासाठी पाणी आलं पाहिजे. एवढं सुंदर जगा माणसाचा देह पुन्हा. म्हणून तुको बऱ्याच सांगतात, तुका म्हणे गिह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. बस संपलं आपलं कीर्तन. हृदयाचे कान करा. देह माणसाला एकदाच आहे. काय सांगितलं मी, पटापटा बोला. देह माणसाला एकदाच, पुन्हा मिळणार आहे का? पुन्हा मिळणार आहे का? एकदा गेला की गेला, पुन्हा मिळणार. ज्याला कळलं त्याला कळलं, आणि ज्याला कळत नाही त्याच्यासाठी एकच. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी बा काळ बांधून नेगिल, सरत शेवटी बा, सरद शेवटी बा काळ बांधून नेईल, सरद शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल, आमचं काय बाजाईल, आमचे काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे, बोल बोले तो देखा पिंगळा महाद्वारे. पिंगळा महाद्वारे, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारे. हे पिंगळा महाद्वारे, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारे, पिंगळा महाद्वारे, बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारे. पिंगळा महाद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. सावध वा, सावध वा, सावध वा, वारे सावध सोडा माया आशा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नाश करू नका. कीर्तन संपलं, 2च मिनिटं ताट बसा, लक्ष देऊ नये का. आज बाबांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. कैलासवासी बबनजी बाबा जगदाळे, बाबांचं पहिलं पुण्यस्मरण आहे. आणि या संपूर्ण कुटुंबानं आयोजित केलेला हा भव्य दिव्य कीर्तनाचा सोहळा. या जगाच्या पाठीवर या कुटुंबाचा बाप माणूस निघून गेला. लक्ष देऊन एका हृदयाचे कान करा महाराज. फुलं एकमेकाला पास करा, फक्त हृदयाचे कान करा. 2च मिनिटं फक्त शांत बसा. या जगाच्या पाठीवर या कुटुंबाचा बाप गेला. ज्या दिवशी घरातला बाप जातो ना, त्या दिवशी घर खचतं, त्या दिवशी घर संभतं असं म्हणतात महाराज. कारण बाप म्हणजे घराचा पाया आहे. बाप स्वाभिमानी बाना, बाप कणखर कणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजालूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचं हृदय विशाल, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप
पेटती मशाल बाप जागतो म्हणून घर झोपतो खुशाल. बाप काय का बाप बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो न पाया तेव्हा ढासळ ते घर तेव्हा ढासळ ते घर. बाप नावाची व्यक्ती जगाच्या पाठीवरनं निघून गेली की घर ढासळतं महाराज. आज 1 वर्ष झाली या कुटुंबाचा बाप निघून गेला. अरे बाप निघून गेल्यानंतर काय दुःख होतं कधी काळी या कुटुंबाला विचारा. 1 वर्ष झाली तुमच्या घरातला बाप निघून गेला, तुम्हाला काय वाटतं? त्या कुटुंबाचं एकच उत्तर येईल, आमचा बाप आमच्यासाठी देव होता. आमचा बाप निघून गेला म्हणजे आमचा देवच निघून गेला असं मला वाटतंय. बाप नावाची गोष्ट, बाप नावाची ताकद खूप मोठी आहे बाबांनो. जगाच्या पाठीवर फटक्या सदऱ्यातला फटक्या धोत्रातला जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. तो फटक्या सदऱ्यातला आणि फटक्या दोत्रातला बाप निघून गेला की तुमची आमची किंमत संपते महाराज. शून्यातनं बाबांनी घर निर्माण केलं, शून्यातनं. दादांनी सांगितलं महाराज, अंगाला लिहायला कपडे नव्हते पण आज कपड्याचं दुकान आहे. अंगावर फटका सदरा होता, अंगाला फटकी चड्डी होती, पण आज कपड्याचं दुकान आहे. पण या कपड्याच्या दुकानात वावरताना तो बाप आज आम्हाला पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर दिसतोय, पण तो बाप आता आम्हाला मिळणार नाही महाराज. म्हणून सांगतो, जोपर्यंत आहे तोपर्यंत जपा. खूप कष्ट करतो तुमच्या आमच्यासाठी. किती कष्ट. बाप कष्टाचा काबाडी ऊस माळ्यात तोडतो या, भाकर पोरासनी ठेवूनी कांड ऊसाच सोलतो या. बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी. खावीस खामाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा ठिगाळ जोडलेलं. बाप कष्टाचा काबाडी, बाप कष्टाचा काबाडी. ज्या दिवशी बाप निघून जाईल, ज्या दिवशी बाप निघून जाईल ना, त्या दिवशी महाराज 100% आयुष्यातला एक मोठा हिरा निघून गेला म्हणून समजा. म्हणून बाप जपा. जाता जाता एकच सांगेन महाराज, या जगावरचा बाप तुमचा निघून गेला. एक घटना सांगतो, आता काही दिवसांपूर्वी झालेली. काय घटना असावी महाराज बापाची, लक्ष देऊ नये का? अरे काही दिवसांपूर्वी घडलेली घटना आहे. काय घटना आहे? हृदयाचे कान करा. 2च मिनिटं आहे का? 2च मिनिटं आहे का महाराज? एक घटना घडली महाराज. विजय शिवतारे बापू नावाचे आमदार आहेत का नाही? विजय शिवतारे बापू नावाचे मावळचे आमदार आहेत महाराज. आजीबाई तिथंच बसा, जागेवर खाली खाली बसा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बापाचं महत्व एका लेकीला काय असावं जाता जाता सांगून जाईन. विजय शिवतारे बापू नावाचे एक आमदार आहेत, माहिती ना? विजय शिवतारे बापू नावाचे आमदार आहेत महाराज. त्यांची किडनी फेल झाली. किडनी, विजय शिवतारे बापूंची किडनी फेल झाली. त्यांच्या जीवावर आलं, पण ऐका, ती किडनी देण्यासाठी कुणी तयार नव्हतं. पण त्यांची सक्की पोटची मुलगी पुढाली आणि स्वतःच्या लेकीनं आज विजय शिवतारे बापूंना स्वतःची किडनी दान केली. ही बापाची ताकद आणि बापाची माया आहे महाराज. प्रेम करावं बापावर एका लेकीनं करावं, प्रेम करावं एका बापावर एका लेकानं करावं. आज ही 3 लेकरं त्या बापावर अपार प्रेम करत होती, पण तो बाप निघून गेला. अरे बाप गेल्यावर साऱ्या समाजाला दुःख झालं, लेकरं रडली, यात मोठं नवल नाही. अरे तो बाप गेल्यावर दावणीला बांधलेला सोन्या नावाचा बैल सुद्धा बापासाठी रडतो. ही बापाची किंमत आहे महाराज. ज्या दिवशी महिला मंडळ निघून जाईल पुन्हा मिळणार आहे का? आई निघून गेली, माहेर संपलं. तुमचं बाप निघून गेला, माहेर संपलं. अरे स्वतःच्या दाढीचे वर्षभर पैसे जमून लेक सासरी जाताना लेकीच्या हातावर देणारा बाप ज्या दिवशी निघून जाईल ना, त्या दिवशीपासून बापाची माया पुन्हा मिळत नाही दादांनो. आणि एकच सांगेन, आज या कुटुंबाला बापाची किंमत कळली, तशीच किंमत तुम्हाला आम्हाला कळावी. लक्ष देऊन का खूप वेळ झालाय. एकच सांगेन, या जगाच्या पाठीवर जपायचं असेल तर बाप नावाचं दैवत जपा. या जगाच्या पाठीवर जपायचं असेल तर आई नावाचं दैवत जपा. आई बापावर प्रेम करा, आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. तुकाराम 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 तुकाराम. या चला घरातली मंडळी पुढे या लवकर. फोटो समोर घरातली मंडळी या पुढं.
क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करा